नमस्कार मंडळी, आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य हे आहेत 1.5 किलो तांदूळ आणि पुदिना, मिरची, आलं, लसूण, लिंबू आणि कोथिंबीरची देठे घेतलेत आम्ही। कोथिंबीर आणि कोथिंबीरची देठं हे लागणार वाटण्यासाठी साहित्य, आणि लिंबू राईसमध्ये टाकण्यासाठी। चिकनमध्ये टाकण्यासाठी मसाले घेतल्यात। गरम मसाला, बिर्याणी मसाला 3 चमचे, गरम मसाला 2 चमचे, बिर्याणी मसाला 3 चमचे, लाल तिखट आणि 1.5 चम्मच हळद। आता आपण याच्यात टाकूया दही। अर्धा किलो दही टाकू। हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, बिर्याणी मसाला 2 चमचे, आणि हे सगळं हे आता 1.5 किलो कांदा कापून घेतलाय, टॅमॅटो कापून घेतलाय, आणि हे चिकन। आता याला आपण तेल टाकलं आणि कांदा फ्राय करायला ठेवलाय, आणि 2 चमचे तूप टाकूया। कांदा आता थोडा लाल झालाय। आता त्याच्यात टाकूया टॅमॅटो। टॅमॅटो परतून घेऊ आपण। पाणी सुटोस्तोवर परतून घ्यायचं टॅमॅटो। हिरवं वाटण हे सगळं मिक्स करून घेऊ। एकजीव होईपर्यंत एकदम मिक्स करून घ्यायचं। पूर्ण सगळे पीसला मसाला लागला पाहिजे। आणि 1 तास आपण ठेवून देऊ। आपण राईस पण 1 तास भिजायला ठेवलाय। मॅग्नेट झालं की आपण बिर्याणी बनवायला घेऊ। हे आता ठेवून द्यायचं आहे झाकून। आपले उरलेले मसाले टाकून द्यायचे। अर्धे मसाले आपण चिकनमध्ये टाकलेले, आणि उरलेले मसाले आता कांद्याबरोबर परतणार आहोत आपण। परतून झाल्यावर त्यात चिकन टाकून द्यायचे आहे। चिकन सगळी त्यात टाकून आता ती परतून घ्यायची, आणि झाकण देऊन ठेवून द्यायची आहे। आता तेल सुटलंय थोडा। आता आपण चिकनमध्ये 2 लिंबू पिळून घेऊ। हे 2 लिंबू पिळले आहेत त्याच्यात। इकडे आता आपण राईस शिजवायला ठेवूया। इकडे एवढं चिकन शिजलंय, वेगळा तेल सोडलाय। आता राईस पण होईल, मग ते राईस त्यात टाकून। हा राईस आता आपला शिजलेला आहे। हा आता या चिकनमध्ये टाकून देऊ। सगळा राईस यात टाकून द्यायचं आहे। वरून टाकूया, तूप टाकून देऊ।
हो, ज्वारीच्या भाकरी आहेत ते. आणि वरून टाकूया पुदिना. पुदिन्याने गार्निश करूया आणि झाकण ठेवून 15 मिनटं स्लो गॅसवर दम देऊया. हे वजन ठेवायचं त्याच्यावर काहीतरी आणि गॅस स्लो करायचा. 15 मिनटं नंतर काढूया. ही बघा आमची बिर्याणी तयार झाली. या मग बिर्याणी खायला पनवेलला. वाफ आली सगळी. ही बघा आमची बिर्याणी तयार झाली. ही आहे ऑर्डरची बिर्याणी 1.5 किलो, म्हणून मी काय काढून दाखवत नाही. या खायला बिर्याणी पनवेलला.